नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू. प्रेक्षकांनो, तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच नवनवीन अपडेट्स आपल्याला पाहायचे आहेत. आणि आता तर खूप जबरदस्त असं ट्विस्ट आलेलं आहे, कारण आता पार्थ आणि नंदिनीचं लग्न होऊ नये असं रम्याला मनापासून वाटत आहे. आणि त्यामुळेच आता ती वेगवेगळे कटकारस्थानं करताना दिसतीये आणि त्यामुळेच आता घरातले सुद्धा हतबल झालेले आहेत. इकडे आता जीवाला असं वाटत असतं की आपण तरी रम्याला समजावं की आता पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरलंय, त्यामुळे तू याच्यातून काढता पाय घेतलेलाच योग्य ठरेल, कारण आता ही गोष्ट सर्व नातेवाईकांमध्ये सुद्धा पसरलेली आहे. आणि तेव्हा आता ह्या लग्नामध्ये तू इंटरफेअर करू नकोस असं जीवाला मनापासून रम्याला सांगायचं असतं. म्हणून जीवा तर रम्याला समजावत असतो, तर रम्या इकडे म्हणते की अरे जीवा, तुला माझ्या भावना नाही कळणार, कारण खरं प्रेम काय असतं नाही मी अनुभवलंय. आणि पार्थसुद्धा माझा होणार होता, पण अचानक तो बदलला. त्याने आत्तापर्यंत मला जेवढे काही गिफ्ट्स दिलेले आहेत तेवढे मी सगळे जपून ठेवलेले आहे. त्याच्यावरून काय समजायचं आहे, मी लहानपणापासून तो माझ्यासोबत आहे आणि त्याला एका क्षणात विसरून जाऊ, आणि तो तरी का त्या नंदिनीच्या मागे लागलाय. अरे अरेंज मॅरेजपेक्षा आम्ही एकमेकांना ओळखतो, आमच्या आवडीनिवडी सगळं काही मला माहीत आहे, तरीसुद्धा याला नंदिनीच का पाहिजे आहे. प्लीज जीवा, काहीही कर आणि हे लग्न मोड, कारण याच्यासाठी ते कॅपेबल नाही आहे. मी त्याच्यासाठी योग्य मुलगी आहे. मी पार्थला जाणते आणि पार्थसुद्धा मला ओळखतो, त्यामुळे आमच्या दोघांमध्ये तिसरं कोणी येणार असेल तर मला ते पटणार नाही. पण जीवा म्हणतो की रम्या, अगं तो आधीचा भूतकाळ तू विसरायला हवा आहे, कारण दादा हा फक्त तुला एक फ्रेंड्स मानत होता आणि त्याच्या नजरेत तुझ्याबद्दल फक्त एक मैत्रीण म्हणूनच जागा आहे. त्याचा तू वेगळा अनर्थ काढलास. त्याच्या मनात तुझ्याबद्दल कधीच प्रेम नव्हतं, हे त्याने खूप वेळा सांगून पण झालेलं आहे. तेव्हा रम्या, हे लग्न मोडणार नाही, प्लीज तुला आता माघार घ्यावी लागेल. तर रम्या म्हणत असते की जीवा, अरे एक विचार कर, तू जर माझ्या जागी असतं तर काय केलं असतं. तुझ्या प्रेमाचं असं दुसऱ्यांसोबत त्याचा स्वीकार केला असता दुसऱ्या कोणी, तर तू काय केलं असतं सांग ना. तुझं खरं प्रेम तुझ्यापासून असं दूर गेलं असतं तर तुला काय वाटलं असतं. तेव्हा आता जीवाच्या डोळ्यासमोर लगेच काव्य दिसते आणि तो आता खरंच पूर्णपणे हँग होतो, कारण आता त्यालाही असं वाटतं की जर माझ्यापासून माझी काव्य दूर झाली, तिचं दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न माझ्यासमोर होत असेल तर खरंच माझी काय अवस्था होईल. मग आता त्याला रम्याचं मन कळतं आणि तो म्हणतो की रम्या सॉरी, पण याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे, पण मी पार्थ आणि नंदिनीचं लग्न नाही मोडू शकत. असं म्हणून आता जीवा निघून जातो, पण त्याच्या डोक्यामध्ये तीच गोष्ट फिरत असते की जर काव्याबरोबर माझं लग्न नाही झालं तर. म्हणून आता तो काव्याला भेटतो आणि नेहमीपेक्षा आज तो जरा लवकरच काव्याला भेटायला आलेला असतो. म्हणून काव्य पण त्याला जुळवू लागते की काय रे आज लवकर, रोज वाट पाहायला लावणारा आज लवकर कसा काय. तेव्हा आता जीवा अचानक तिला म्हणतो की काव्या, तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे ना. काव्य हसतच म्हणते नाही. मग आता तू लवकर आलेस तर असे काही प्रश्न विचारणार आहेस का मला. तर जीवा म्हणतो की काव्य, आपलं लग्न नक्की होईल ना. तर काव्य म्हणते, हसत असते. काव्य सिरियसली घेत नाही त्याच्या गोष्टींकडे आणि ती हसत असते. तर जीवा म्हणतो की बी सिरियसली, मी तुला खरं खरं विचारतोय, सांगणार काव्य, आपलं लग्न होईल ना गं, तुला काय वाटतं. काव्य म्हणते होईल ना, का होणार नाही. आणि जरी तुझ्याबरोबर माझं लग्न नाही ना झालं तर माझ्या गळ्यामध्ये जो कोणी मंगळसूत्र घालेल ना, तेव्हा मी माझी मान कापून टाकेल. मला फक्त तू हवं आहे, समजलं ना. जीवा, आणि असे निगेटिव्ह प्रश्न मला विचारू नकोस. आता काव्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि जीवासुद्धा रडत असतो. ते दोघेही खूप इमोशनल झालेले असतात. त्याच वेळेला आता कंट्रोल होत नसतं काव्याला आणि मग ती म्हणते की जीवा, असं काही बोलत जाऊ नकोस ना, मी फक्त तुझी आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. तेव्हा आता ते थोड्या वेळ गप्पा मारतात आणि आता काव्या घरी जायला निघते. ती रस्त्यांना जात असतानाच काही टवाळके करणारे मुलं तिच्या मागे येतात आणि तिचा हात पकडतात. तेव्हा आता जीवा हे लांबून पाहतो आणि तो धावतच येतो. आता तो त्या मुलांना मारत असतो तर इकडे काव्य त्याला मागे ओढत असते आणि जीवा म्हणत असतो की काय रे, तुम्हाला लाज नाही वाटत का माझ्या होणाऱ्या बायकोला हात ओढायला, तिचा हात धरायला लाज नाही वाटत का. तर आता काव्या खूप घाबरलेली असते. तर ते आता ती मुलं काव्याकडे पाहून म्हणतात की ही का तुझी होणारी बायको. अरे चल, कसलं तुमचं लग्नच होणार नाही आहे, हे माझ्याकडून लिहून, तुमचं लग्न मोडलं. असं आता ते असं एक प्रकारचा आशीर्वादच देत, जे काही श्राप म्हणतात ना त्याला, तसं देऊन ते निघून जातात. मात्र इकडे काव्य आणि जीवा हे दोघं एकमेकांकडे पाहू लागतात आणि काव्य आता म्हणतात की जीवा, ते काय म्हटले ते ऐकलं का तू, आपलं लग्न होणार नाही म्हणे. आता काव्याला खूप घाम फुटतो. तर जीवा म्हणतो की काव्य, अगं ते मुलांशी आपला काही संबंध आहे, त्यांच्या गोष्टीकडे आपण का लक्ष द्यायचं, सोड, त्यांचा विषय सोडून दे. मी त्यांना मारलं ना म्हणून ते रागाच्या भरात बोलले असतील. आपण लग्न करणार आहोत आणि तेही दादाचं लग्न झालं की लगेच. मग आता काव्याला तो कसं तरी नॉर्मल मूडमध्ये आणतो आणि मग आता ती घरी जाते. तर दुसरीकडे आता नंदिनीचे आईवडील हे पारच्या घरी आलेले आहेत, कारण वसुंधराने जे काही त्यांना धमकी दिलेली असते त्याचा न्यायनिवाडा करायला आता ते पारच्या घरी येऊन पारच्या आईवडिलांना
म्हणत असतात की आम्हाला माफ करा, पण आमच्या नंदिनीचं लग्न आम्ही तुमच्या मुलाबरोबर नाही लावू शकत, कारण वसुंधरा आम्हाला देवळात भेटल्या होत्या. तुम्हाला माहीत आहे का त्या कुठे? तेव्हा पारची आई म्हणते की नाही, त्या घरात तर नाही आहे, पण कुठेतरी गेले असतील. तेव्हा आता नंदिनीचे आईवडील म्हणतात की कुठेतरी नाही, त्या देवळात आल्या होत्या आणि आम्हाला त्या भेटल्या. तेव्हा त्यांनी भेटून आम्हाला असं सांगितलं की पार्थ हा फक्त रम्यावर प्रेम करतो, त्यांचं लहानपणापासूनचं नातं आहे आणि तुमच्या नंदिनीमुळे त्या दोघांमध्ये फूट पडले आहे. तुमच्या नंदिनीमुळे पार्थ हा रम्यापासून दुरावला आहे आणि याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. तुमची मुलगी माझ्या अंडर असणार आहे, कारण ते लग्न करून फक्त ह्या घरात येणार आहे आणि ह्या घरात तर मी आणि रम्यासुद्धा आहे. तेव्हा आता आमच्या मुलीचं दुःख समोर दिसत असताना आम्ही कसं काय तिला पारच्या गळ्यात बांधू, त्यामुळे हे लग्न मोडलं. असं बोलल्यावर आता पारच्या वडिलांना धक्का बसतो. ते म्हणतात की प्लीज असं नका करू. अहो, त्यांनी खूप स्वप्न रंगवली आहेत, त्यांचं दोघांचं एकमेकांवर आता जीव जडला आहे आणि तुम्ही अचानक असं लग्न मोडून त्यांच्या अपेक्षा भंग करू नका. आणि राहिला प्रश्न वसूचा, तर तिला आम्ही समजवू. तिचं काय आहे ना, ती फक्त तिच्या मुलीचा विचार करते, पण ती हे विसरते की पार्थ पण तिचाच कोणीतरी आहे. आम्ही एका नात्यातले आहोत आणि तुमच्या मुलीचा प्रश्न तर तुम्ही जास्त विचारात घेऊ नका. नंदिनीला मी मुलीसारखं पाहिलं असं पारची आई म्हणते, की तुम्ही काळजी करू नका, ती एक मुलीप्रमाणे मी तिला जगवेल, तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ती जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोपवा आणि पुढच्या 5 वर्षात तुम्हालाच हा शब्द आठवेल की आम्ही काय म्हणालो होतो आणि आमची नंदिनी किती खुश आहे असं तुम्हाला जाणवेलच. त्यामुळे प्लीज आमच्यावर भरोसा करा, पण त्या वसूकडे लक्ष देऊ नका. असं म्हणून आता खूप रिक्वेस्ट करतायत, पण मात्र नंदिनीचे वडील म्हणतात की नाही, आम्ही आमच्या मुलीला असं खड्ड्यात नाही घालू शकत, कारण वसूचा तो राग आम्हाला पुढे खूप काही प्रॉब्लेममध्ये आणू शकतो आणि त्यामुळेच आम्ही लग्न मोडतोय. तेव्हा आता आम्हाला कोणत्याही प्रकारची रिक्वेस्ट करू नका. आम्ही हात जोडून सांगतो की पार्थचं लग्न नंदिनीबरोबर नाही होऊ शकत. तर रम्यासुद्धा आता नंदिनीकडे आलेली असते. ती लव्ह लेटर दाखवते, मंगळसूत्र दाखवते आणि आता असं दाखवण्याचा प्रयत्न करत असते की खरोखर रम्याचं पार्थबरोबर रिलेशन होतं आणि नंदिनीला हे माहीतही नाही आहे. तेव्हा ती नंदिनीला हे सांगायला आलेली असते, पण नंदिनीचा ठाम विश्वास आहे पार्थवर. ती म्हणते की रम्या, तुम्हाला जे पण काही सांगते ना, ते मला खरं वाटत नाही आणि मला माझ्या आईवडिलांशी या विषयावर बोलायचं आहे आणि पार्थबरोबर सुद्धा. तेव्हा रम्या म्हणते की अगं, तू काही लहान नाही आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिक. तुला एवढ्या गोष्टी दाखवल्या, पुराव्यासकट दाखवल्या, तरीसुद्धा तुला पार्थबरोबर लग्न करायचं आहे का? तेव्हा नंदिनी म्हणते की हे बघ, मला त्यांच्यावर खूप विश्वास आहे आणि ह्या गोष्टी मी खरं आहे की खोटं आहे हे अगोदर सिद्ध करते आणि जर ह्या गोष्टी खऱ्या असतील ना, तर मी माझ्या हाताने तुमच्या दोघांच्याही लग्न लावून तुमच्या डोक्यावर अक्षता टाकेल, हे मात्र नक्की. तेव्हा रम्या, तू काळजी करू नकोस, पण मला एक दिवस हवा आहे सगळं काही सत्य समोर आणण्यासाठी. तेव्हा मात्र रम्याचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. तर दुसरीकडे आता नंदिनी खरोखर पार्थला भेटायला गेली आणि ती म्हणत असते की रम्या मला भेटायला आली होती आणि रम्या आणि नंदिनीमध्ये जे काही बोलणं झालं ते सर्व आता ती पार्थला सांगते आणि म्हणते की पार्थ, मला आपलं लग्न हो अगर न हो त्याच्याशी घेणं देणं नाही आहे, पण मला प्रश्न उठलाय तो तुझं आणि रम्याचं भूतकाळ मला सांगायचं आहे, तुला सांगावंच लागेल. तेव्हा पार्थ म्हणतो की आमच्यात काहीही नव्हतं, पण तुम्ही आता काय म्हणालात, तुमचं आणि माझं लग्न नाही झालं तरी तुम्हाला काहीच फरक पडणार नाही आहे का? कारण नंदिनी तसंच बोललेली असते आणि त्या शब्दाचा पार्थवरती खूप असा इफेक्ट होतो, कारण तो खूप रागात असतो आणि नंदिनीला म्हणतो की म्हणजे तुम्हाला त्याची पर्वाच नाही आहे का? तुम्हाला माझी काहीच पर्वा नाही आहे का आपल्या लग्नाची? तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो, कारण सिच्युएशन अशी आहे की मला अगोदर तुमच्या दोघांचा भूतकाळ जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतरच जे काही निर्णय असेल तो मी घेईल. तेव्हा आता पार्थला पण राग येतो. तो म्हणतो की ठीक आहे, मग आज होऊन जाऊ दे सोक्ष, आज तुम्हाला दाखवूनच देतो खरं काय आणि खोटं काय. तेव्हा रागाने आता पार्थ निघून गेला. इकडे मात्र नंदिनीच्या डोळ्यात पाणी आले. ती कुठेतरी खूप इमोशनल झाली आहे, कारण तडकाफडकी ती पार्थला काहीही बोलून गेली आणि त्याचा आता इफेक्ट तिला पुढे कळणारच आहे. ॲक्च्युअलमध्ये या सिरियलमध्ये पार्थ आणि नंदिनीचं लग्न दाखवलेलंच नाही आहे आणि तसंच काहीसं घडतंय. तर पुढे आता खूप ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षकांनो, पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. अजून तुम्हाला कोणकोणत्या मालिकांचे जर रिव्ह्यू पाहायचे असतील ह्या चॅनलवरती तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला, आज एवढंच. भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.